हां मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता जर आपला स्टार्ट झाला, आपण झेप्टोवरनं ऑर्डर केले, जे मध्ये भाज्या वगैरे ऑर्डर केल्या तर येत आहे. 2 मिनटं दाखवले, आपण वेट करूया. आपल्याला आपल्या घराच्या बाल्कनीमधून दिसणार इथनं झेप्टोला येतोय की नाही. तर मग तो आला की तर खाली जाऊया आणि आपली ऑर्डर घेऊन वर येऊया. तर आली आपली भाजी आता, तर पटपट बनवूया कारण जिमला पण जायचं आहे आणि आत्ताचं पण लेट झालं आपल्याला. खरं तर आज खूपच लेट झाला. मला वाटतं मला थोडंफार टायमिंग वगैरे चेंज करावं लागणार आहे, कारण एक तर माहिती तब्येत पण आधी खराब झाली. पावसात गावी गेलो तो संडेला, तेव्हा पावसात भिजल्यामुळे तब्येत पण खराब झाली आहे. सर्दी थोडीफार बरी झाली, पण घशाला खवखवस लागते जरा. वाटतं आता सिरप वगैरे घ्यावं लागणार आहे मेडिकलमधून, तेव्हा नीट होईल. आपल्याला विषय काय होतं माहिती आहे का, आपण जर हे 8 वाजेपर्यंत जर नाही उठलो, आता आज 9 वाजता उठलोय, तर 9 वाजता उठल्यावर प्रॉब्लेम हेच होतोय की भाजी बनवायला वगैरे तिथं आपला 1 तासभर जातो. त्या जिममध्ये गेल्यावर तिथं 1.5 तास तरी आपल्याला स्पेंड करायचं. मग आपल्याला जायला मग 1-1.5 असे वाजून जातात. माझा डोक्यात विचार काय, आपण जर मॅक्झिमम जर 12 वाजता कामा निघलो ना, की रात्री मग 12 वाजता आपलं 3000 टार्गेट आरामात होऊन जाईल. म्हणजे 3000 प्लसच होईल. CNG वगैरे काढलं तर 2800 ते 3000च्या आसपास होऊ शकतं. तर बघूया आता. आज गवारची भाजी अंडी बनवतो पटापट. अंडी वगैरे बॉईल करायला टाकलेत. बघूया आता किती वेळ लागतं आपल्याला जिमला जायला, आणि जिमवरून आल्यावर किती वेळ लागतं कामावर जायला. 10:30 वाजायला आलेत आणि आपली भाजी पण लगभग तयार होतीये. तर गवारची भाजी वगैरे होऊन जाईल पुढच्या 15 मिनिटात होऊन जाईल. आपण 11च्या अगोदर जाऊया जिमला आणि 12-12:30पर्यंत येऊया परत. तर हा आपला कार्डिओ सेक्शन आहे. तर लवकर आलो तर फटाफट कार्डिओ वगैरे करून घेऊया आणि नंतर सेट मारायला जाऊया. तर अशी आहे आपली पूर्ण जिम. तर आता आपण आज चेस्टचा वर्कआउट करणार आहे, तर फटाफट सेट पूर्ण करतो. आता आपण आलो घरी आणि आपल्याला घरी यायला वाजलेत बघू शकता 12:15 वाजून 5 मिनटं झालेत, नाही 12:20 झालेत. तर रोजच्याप्रमाणे पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे. तर लवकर तयार होऊया, जेवण वगैरे करून निघूया. आणि आज एक आपलं पार्सल पण येणार आहे, तर म्हणजे चपाती मेकर मागवलं आहे. तर डेली मी असंच 100 रुपयाच्या चपाती आम्ही दोघं आमच्यासाठी घेतो. भाजी तर बनवतो, फक्त चपातीचा थोडा प्रॉब्लेम होता. तर ते चपाती मेकर मागवला. तर त्या चपाती बनतात की नाही बनतात ते बघावं लागेल आपल्याला, कारण मी याच्या अगोदर एक चपाती प्रेशर असतं ते सुद्धा मागवलेलं आहे. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर त्यामध्ये कसं होतं, ते चिपकत होते एक दुसऱ्याला, आणि परत हे तव्यावर गरम करताना त्याच्या साईडचे कॉर्नर जाडे असायचे, त्यामुळे ते हे नव्हते होत, चपाती प्रॉपर नव्हती बनत. त्यामुळे आता चपाती मेकर मागवलं आहे. तर याचा आपण उद्या सकाळीच, आज तर डिलिव्हर होईल आणि उद्या सकाळी आपण बघायला चपाती प्रॉपर बनते की नाही बनते. जर चपाती प्रॉपर बनली तर आपला जो डेलीचा 100 रुपये खर्च होतो, म्हणजे मी 10 चपाती मागवतो सकाळच्या आमच्या दोघांना 5, रात्री 5. तर तेच आपल्या दिवसाचा 100 रुपयाचा खर्च तरी वाटा. ते कितीला आहे काय आहे त्याच्याबद्दल पण डिटेल सांगाल, आणि आपल्याला किती दिवस आपण त्याच्यावरून चपाती बनवून खाल्ले तर आपल्याला डेलीचा खर्च जो आहे तो निघून जातो यातनं, म्हणजे त्या वस्तूचा. तर बघूया आज आल्यानंतर उद्या नक्की त्याचा डेमो दाखवल तुम्हाला. बाकी आता पटकन लवकर तयार होऊया अर्धा-पाऊण तासात, म्हणजे आपल्याला कमी 1 वाजेपर्यंत तरी कामाला निघता येईल. हा मित्रांनो, आता आपण आलो गाडीमध्ये. गाडी आपली आपण आधी स्प्रे वगैरे आपल्याकडे, त्यानं गाडी आपण पुसून वगैरे घेतली. धुवून तर नाही बोलता येणार, काच वगैरे बंपर वगैरे पुसून घेतले, पावसामुळे घाण झालेले. कधी मग गाडी आहे ना चालू करताना एकदा स्वतःच्या हाताने पुसून घ्या, चांगलं असतं. मी स्वतः पुसतो आणि असं वाटतं की त्या टायमिंगला की आपला बिझनेस चांगला होतो. नेहमी गाडी चालू करायच्या आधी कपडा मारून घेत जावा, आतनं बाहेरनं, पाठच्या डोरमध्ये वगैरे सगळीकडे मारून घ्या, कारण धूळ बसलेलीच असते. कारण आपली फ्रंटची खिडकी जर चालू असते तर धूळ पाठच्या जो आपला डोर असतो दोन्ही पाठचे, त्या दोघांवर धूळ बसली असते. म्हणून कधी पण ते पुसून घेत जावं, त्या कस्टमर वाढे वाजतात त्यांना पण चांगलं वाटतं. आता दुपारचे 1:32 झालं, आपण गाडी स्टार्ट करतो. आज तारीख आहे 23, तारीख आहे 23 बघू शकता. आणि CNG माझा बद्दल टाकी फुल आहे, भाऊ फुल करून आलेला बघू शकता. CNG भरल्यानंतर 9.4 किलोमीटर चालली, एक कांडी उतरली आहे. तर ठीक आहे, तर आपण आता स्टार्ट करूया अर्निंग. ओला, उबर, रॅपिडो तिने आपल्या ऑनलाईन जाऊया आणि बघूया पहिली राईड कुठनं लागते. तर 2-3 ट्रिपच्या नंतर मला एक ट्रिप आली, उबरकडलंच भेटली. ओलाकडची भेटत होती पण ते छोटा 100-150 रुपयाच्या वगैरे होता हिंजवडीला, मला थोडं नको राहू द्या. त्यानंतर उबरकडनं लागली एक थोडीफार चांगली, 250 रुपयांनी लागली आहे विमाननगरची. म्हटलं त्याला विमाननगरला जाऊ, त्यांना एअरपोर्टची का ट्रिप भेटली तर चांगलंच आहे, नाही तर मग बाकीच्या दुसऱ्या तरी ट्रिप भेटतील. आणि विमाननगरला जायला काय असं ट्रॅफिकमध्ये भेटणार. आता हे चिंचवड चौकातनं आपलं पिकअप आहे, तर चाललं आता पिकअप करायला. तर पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो, त्याचे आपल्याला 245 वर काहीतरी भेटतील. किलोमीटर पण त्या जास्तच आहे रेटपेक्षा, म्हणजे 300 रुपये भेटले पाहिजे होते या रेटला, 300-280च्या आसपास, पण 250-400 काहीतरी भेटतात. आता नॉन पीक अवर्समध्ये आता दुपारचे 1:15 वाजले तर समजा रेट असेच भेटणार आहे आपल्याला. रेट आपल्याला चांगले येतेच, मॉर्निंगला भेटतात आणि रात्री 7च्या नंतर.
तर बघूया आपण आपल्याला फक्त टार्गेट आपलं कंप्लीट करण्यासाठी लवकर ताणूया. बघ किती वेळ लागते कंप्लीट करायला. कस्टमरच्या लोकेशन आलोय आपण आणि पिकअप वगैरे ड्रॉप केला दाखवतो आपल्याला किती वेळ. शेवटी तेच झालं, उबरच्या लोकेशनवर गेलतो पण काय कस्टमर तिथं कुठं दिसत पण नव्हते. कॉल पण लावला आपण, वेट केला, कॅन्सलेशन फी भेटेल आपल्याला त्यामुळे थांबलेलो. आणि पण मी ओलाला पण ऑनलाईन गेलतो. मग तर ओलाला ऑनलाईन गेलो, ओलाकडनं ट्रिप आली कोरेगाव, बाकी 280 रुपये काय दाखवले. म्हटलं त्याला ठीक आहे, टाईम वेस्ट झाला ना, पिक्चर चौकात आपण आलेलो. तर ट्रिप कॅन्सल केली. ती वेट नाही बघितलं, 4 मिनटं अजून वेट करायला सांगत होतं कॅन्सलेशन फीसाठी. तर म्हटलं इथं वेट करेल मी, वेट करू आणि त्यानंतर ही बाईचं ट्रिप कॅन्सल केली. जर यांनी ओलाच्या कस्टमरचं काय करणार, ही पण ट्रिप आहे म्हणून मी जाऊन बोलतो कॅन्सल केली. आणि आता झालं ओलाचा कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला दाखवतो तुझे किती भेटलं. ट्रिप ड्रॉप केली आहे तर बघू शकता 15 किलोमीटरचे 273 रुपीज आपल्याला भेटले. म्हणजे असे तर 300 रुपये भेटले पाहिजे होते पण 30 रुपये कमी समजा. ठीक आहे, आता इथं बघूया कुठली ट्रिप लागते. ट्रिप तर लागली पाहिजे. आता इथनं उबरला तर खरंच काहीच रेट चांगला देत नाही आहे. तो पिकअवरमध्येच उबर चालू करायला. आणि ओलाला यायचं की ओलाला कंटिन्यू राईड नाही आहे, बाकी अजून काय प्रॉब्लेम नाही. बाकी ओलाला रेट थोडाफार चांगला भेटतो उबरपेक्षा, तर फक्त कंटिन्यू राईड नाही. आणि रॅपिडोला पण असेच की ट्रिप आली की गायब होती. तर बघूया आता कुठनं ट्रिप लागते. आता उबरला कंटिन्यू ट्रिप येण्याचं कारण हेच आहे की उबर कस्टमरलाच फेअर कमी दाखवतं, तर सगळेजण तेच बुक करणार आहे. कारण मोस्टली लोक काय असे आहेत ते फक्त त्यांचं कंपल्सरी एकच ॲप्लिकेशन ओला किंवा रॅपिडो, तसं बाकी जेवढे लोक आहेत ते सगळे चेक करतात की फेअर कुठं कमी, आणि जिथं फेअर कमी तिथं जास्त करून बुकिंग करतात. ठीक आहे, बघूया आता पुढची ट्रिप कुठं लागते. सध्या 270 रुपयाची आपली अर्निंग झाली आहे, तर पुढची ट्रिप बघूया. मी आता विचारले 200च्या वरच्या ट्रिप घेतल्या आणि पूर्ण केल्या तर आपला टार्गेट लवकर कंप्लीट होईल. पुढची ट्रिप ड्रॉप केली बघू शकता रॅपिडोची होती. 288 रुपीज भेटलेत. तर त्याची किती किलोमीटर काय ते सांगतो मी. तर ही ट्रिप जी आहे रॅपिडोची होती ती मी इथं लोणी कार्बनला घेऊन आलो आहे. म्हणजे 15 किलोमीटरचे 280 रुपीज भेटलेत मला. म्हणजे पर किलोमीटरला 18 रुपये 17 रुपयाने हा रेट भेटला आहे. आपल्याला रेट आहे ना कमीत कमी 20 किंवा 21 रुपयांनी तरी भेटला पाहिजे. पण आता काय करू, तर ट्रिपच लागत नव्हतं. कोरेगाव पार्कला होतो मी, थांबलो 15 मिनटं वगैरे. पण लास्टला ही ट्रिप लागली. म्हटलं आता रिकवर बसायच्या ही ट्रिप कंप्लीट करूया. इथनं जर एखादी जर मोठी ट्रिप वगैरे लागली तर बरं होईल आपलं. म्हणजे आता 600च्या आसपास अर्निंग झाली तर तिथे त्याचा 1000च्या आसपास होऊन जाईल असं माझ्या डोक्यात होतं. आता लोणी कार्बनला तर आलो आहे, इथनं रिटर्न जेव्हा त्या ट्रिपची वाट बघायची, लागली तर बेटरच आहे, नाही तर काय सांगतात. बट हे की दुपारच्या टायमिंगला खरंच खूप रेट उतरलेत. नाही रेट चांगला येते, पण एवढं पण असं नाही मी बोलणार की पर किलोमीटर 10 रुपयांनी देतात वगैरे. पर किलोमीटर आहे ना 12, 13, 15 या हिशोबाने रेट चालू आहे. ओला उबर जास्त करून उबरला ट्रिप आहे, उबरला हा रेट आहे. ओलाला आपण हाच रेट चालू आहे कुठं किंवा काय जागी चांगला रेट देतो. ओला पर किलोमीटर 20 रुपयांनी देते. रॅपिडो पण देतो पर किलोमीटर 20 रुपयांनी कधी, बट पीक अवर्समध्ये समजा बाकी टाइम नाही देते. तर आता इथं बघूया इथं रिटर्नची ट्रिप कुठं लागते. आता इथं मला उबरचा ऑन करावं लागेल. इथं लोणी कार्बन जायचं म्हटल्यावर उबर एक बेटर ऑप्शन आहे. त्याला कुठलं पण ट्रिप लागतात, कारण उबर सगळ्यांना माहिती आहे रेट कमी देतं, त्यामुळं जास्त लोक ते यूज करतात. आता अनलिमिटेडने विचारू की नको माझ्या डोक्यात हा पण चालू आहे. कारण मी असे खूपसे सोशल मीडिया वगैरे बघतो, त्यामध्ये चाललंय बोलणं की ओनली मीटरनी घ्या, ओनली मीटर ठीक आहे. तर असं बोलणं वगैरे चालू आहे. पण काय माहिती ओनली मीटरवर आपल्याला परवडल की नाही. म्हणजे आधीसारखंच होईल, जसं मी अगोदर पण घेत होतो, ओनली मीटर घेत होतो. त्यानंतर मग हेच की ID ब्लॉक वगैरे झालं काही टायमासाठी. तर आता हे बघा 12 किलोमीटरचं आहे. 12 किलोमीटरचे 180 रुपये देतात. ट्रिप आली आहे मला, दाखवतो. सीझन मला 28 मिनिटं दाखवत आहे. 12 किलोमीटरचे 189 दाखवत होते 12 किलोमीटरचे. तर त्याचे कमसे कम 240 वगैरे भेटले पाहिजे. ही पण सेम ट्रिप आली आहे हडपसरला. 8 किलोमीटर का 9 किलोमीटरचे 180 काही दाखवतो. हे पर किलोमीटर 20 रुपयाने ही ट्रिप भेटते. ते एक्सेप्ट तर झाले रॅपिडोकडनं. तर जाऊया, कमसे कम आपल्याला हडपसर साईडला तरी जाता येईल. तर ही ट्रिप ड्रॉप करतो, कंप्लीट केला दाखवतो. तर हेच आपण ओनली मीटरबद्दल बोलत होतो. तर खूपसे व्हिडिओ येतात. आता 30 तारखेला आपण मीटिंग असणार आहे न्यू एअरपोर्टच्या ओपनिंगमध्ये. आता डॉक्टर केसर सर बोललेत. तर काय माहिती मीटिंगमध्ये काय होतं वगैरे काय आपल्या समजणार नाही आहे. त्यांचं म्हणणं पण हेच चालू आहे की सध्या तुम्ही मीटरनी घ्या, आणि जर मीटरने तुम्हाला वाटतं की नाही होते, बिझनेस कस्टमर नाही रेडी होते, तर नका टेन्शन घेऊ. एखादे रेडी नाही होणार, पण काही दिवसांनी त्यांना पण समजेल, मग तेव्हा रेडी होईल. का आता सगळ्या न्यूज वगैरेमध्ये अवेअरनेस आली आहे. बट माझा असा एक्सपिरियन्स आहे की मी ट्राय केलं, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फक्त आता ज्या ट्रिप जो रेट 20 रुपये किंवा 21 रुपयांनी येतोय मी त्या ट्रिप घेतोय. भले माझा बिझनेस कमी हो, पण मी त्या रेटच घेणार. एकदम चीप रेटचे वगैरे ट्रिप घेणार नाही. ते मी वाटलं तर आता काही दिवसांसाठी उबर पण मी स्वतः बायकॉट करेल. उबरला ऑनलाईन जाणार नाही, फक्त
आपला ओला आणि रॅपिडो हेच यूज करा. एका टाइमला रॅपिडो पण बोलतात की रॅपिडोमध्ये बाईक टॅक्सी वगैरे ऑन लायसन्स वगैरे भेटले, तर त्यासाठी वाटलं तर ते बोलतात रॅपिडो पण बाईकआउट करा. जर रॅपिडो पण बाईकआउट वगैरे करायचं करता येईल, काय प्रॉब्लेम नाही. कंटिन्यू आपण जर ओला जरी वापरलाय ना, तर सगळ्यांना माहिती, सगळेजण हे बोलतात की ओलावर ट्रिप येत नाहीये, ओला ट्रिप आली की ती गायब होऊन जाते, कोणी एक्सेप्ट होऊन जातात. आता ते का होतं सगळ्यांना, मला पण स्टार्टिंगला तसं होत होतं, पण जसं मी राईड कम्प्लीट करायला लागलोय ना, मला ट्रिप एक्सेप्ट होतात. तुम्ही बघितलं मी 500, 600, 700 रुपयाच्या ओलाच्या ट्रिप मारल्यात. तर ठीक आहे, एक दिवस आपण असं मग काढूया. आज तर मंगळवार आहे, तर माझा विचार आहे की बघू उद्या मी ट्राय करतो फक्त ओला, म्हणजे ओला ऑनलाईन जाणार, ओलावर ज्या कोणत्या ट्रिप येतील कंटिन्यू, छोट्या मोठ्या सगळ्या ट्रिप घेईल आणि पूर्ण करेल. मग बघूया आपली आता टायमिंगला गाडीची रनिंग किती होतीये आणि आपला CNG किती जातोय आणि आपला प्रॉफिट किती होतोय. ठीक आहे, तर आता बघू आलो कस्टमरच्या लोकेशनवर, ड्रॉप करून भेटूया. आपल्याला पर 1 किलोमीटर 19 रुपयांची समजा लागली आहे. 183 आहेत कस्टमर, भले 200 पे केले, पण ही पर किलोमीटर 19 रुपयांची लागली. आता बघू इथं पुढची ट्रिप लागते की नाही. रॅपिडोला कंटिन्यू ट्रिप तर नाही येत, रॅपिडो ना उबर फ्लो थोडा कमीच आहे. उबरला बाय चान्स येतात, ते फक्त रेट परवडण्यासारखे नाही आहेत. ठीक आहे, बघा आता इथं पुढची ट्रिप कुठं लागते. तर स्टेशनला ड्रॉप केलं आहे, त्याचे आपल्याला 187 रुपीज भेटलेत. आपण इथं 10 किलोमीटरचे लागले. आपले हडपसरवरनं पिकअप केलं आणि स्टेशनला ड्रॉप केलं, इथं बॅक साईडला ड्रॉप केलं आहे. त्याचे आपल्याला 187 का किती भेटलं, पर किलोमीटर 18 रुपयांनी पकडा ही ट्रिप भेटली आहे. तर ठीक आहे, ओव्हरऑल आपली अर्निंग आजची बघितली तर 960 रुपयाच्या आसपास झाली आहे. तर ठीक आहे, तर अजून आता शिक वाजले बघू शकता, टाईम झाला आहे 5. आपण 1.5 वाजता गाडी काढलेली, म्हणजे मोजून 4 ते 4.5 तास होत आलेत. आपले 1000 रुपयाच्या आसपास झाले, 1000 पण कंप्लीट झाले, 960 झालेत. आता एवढंच आहे की रात्रीपर्यंत जरा मोठमोठ्या ट्रिप भेटला पाहिजे, म्हणजे टार्गेट आपला उगं कंप्लीट होईल. तर बघूया किती वेळ लागतं पुढच्या ट्रिप लागायला. लागते ओलाला लागलेली, रॅपिडो लागले, पण ते फुरसुंगी वानवली त्यासाठी लागते. मी विचार करतोय आपलं वाकड हिंजवडी त्यासाठी आपल्याला लागली पाहिजे. तर बघूया किती वेळ लागतं पुढच्या ट्रिपला. तर बघू शकता इथं मला 20 किलोमीटरचे यांनी 300 रुपये दिले उबरनी, म्हणजे इतका घटिया रेट देतो ना, म्हणजे कम से कम 350 जरी असतं ना तर मला काय वाटलं नसतं, पण 300 रुपये म्हणजे 100 रुपये कमीच होते. आता ट्रिप पण नव्हत्या आणि तोच विषय की ट्रिप नव्हत्या म्हणून आता आपल्याला मजबूरन तर ट्रिप 1-2 असा एक्सेप्ट करावाच लागणार आहे, जे न परवडलेला वगैरे. आता मी आलोय, पिकअप पण स्टार्ट झालाय. तर इथं बघू आता रेट चांगल्या रेटचे भेटत आहे ट्रिप. आता मगाशी पण आली 300ची स्टेशन साईडची वगैरे. तर बघू आता काय रेट देतोय. आता मी फक्त ओला आणि रॅपिडो दोन्ही ऑन करतो, दोघांवर बघा कुठली ट्रिप लागते. ओलाची वाजली हे दिसत नसेल तुम्हाला, 5 किलोमीटरला 108 रुपये देते, पण पिकअपच 14 मिनिटाचा आहे. कोण करणार आहे ते? असे काय ट्रिप येतात ओलाला स्टार्टिंगमध्ये, तर मला तेच आवडत नाही. काय माहिती असे ट्रिप कसे काय पडतात. ठीक आहे, असं बघूया इथं पुढची ट्रिप आपल्याला कुठं लागते. तर मित्रांनो आता आपण इथं खडक वाचलेला, आपण 2 ट्रिप कंप्लीट केला, कुठल्या दाखवतो. इथलं एक छोटी ट्रिप होती, 6 किलोमीटरचे 150 रुपये दिलेत मला. त्यानंतर मग ही गो प्रायोरिटीमध्ये लागली, 23 किलोमीटरचे मला 451 रुपये भेटलेत. सॉरी 23 किलोमीटरचे 451 भेटले, 1 तास लागलेत मला. आणि पिकअप काय तिथं जवळच होतं 5 मिनिटावर. तर ठीक आहे, 2 रेट जरा भेटलाय, पर किलोमीटर 20 पकडा हे रेट भेटलेत म्हणून ठीक आहे. तर आता इथं बघूया, इथनं फक्त रिटर्नची ट्रिप लागली पाहिजे, कारण इथं खडक वाचल्याच्या इथं मी, म्हणजे खडक वाचल्याला पण आहे, थोडंसं वरच आहे फक्त. बघू शकता इथं नांदेड सिटी आहे आणि मी इथं नांदेड सिटी आणि मी इथं आहे. तर जास्त पण लांब नाही, इथं हायवे जवळच आहे आपल्याला. आणि आपली गाडी आता अजून चालली आहे दिवसभरातनं 136 किलोमीटर. अजून आपल्याकडं 3 कांडी आहेत, म्हणजे गाडी अजून माझी पुढच्या एका कांडीवर 30 किलोमीटर जरी चालेल, म्हणजे 166च्या आसपास वगैरे आहे. पुढच्या 2 कांडी आहेत, त्या संपेपर्यंत 200 तर होऊन जाईल, पण मी तेवढा खाली जात आहे. गाडी रिझर्व लागायच्या पहिलेच मी CNG नेहमी फुल करतो, कारण मग आपल्याकडं परमी गाडीचं पेट्रोल बघू शकता रिझर्ववरच आहे. त्यामुळं मी CNG रिझर्व लागला तर फिल करून घेतो. आणि आता वाजलेत 9:27 आहेत. आपली 900पर्यंतचं अर्निंग झाली आहे, सॉरी 1900पर्यंतची अर्निंग झाली. अजून मला 600-700 रुपयेपर्यंत अर्निंग झाली. तर ठीक आहे, मग जरा आपला टार्गेट कंप्लीट झाला गत वाटेल आणि 100-200 आपल्या एक्स्ट्रा सेव्हिंगमध्ये ॲड होतील. तर बघूया, ट्रिप तर लागा टाईम भरपूर आहे आपल्याकडं. मी दुपारी 1:30 वाजता गाडी काढली, आता 9:30 वाजलेत. अजून नाही ना म्हटलं ते 10:30, 11:30, 12, 4 तास आहे. 4 तासात तर 700 रुपये तर होऊ शकतातच. 1900 झाले, अजून 700-800 तरी होऊ शकतात. ते बघू, आपण प्रयत्न करूया, जास्त झाले तर जास्त करूया. पण आता नवरात्राचा टाईम आहे तर व्हायला पाहिजे, पण सध्या तर राईड असं कंटिन्यू नाही येत. होतोय टार्गेट होतोय. आता आपण आपली पण थोडीफार चुकी, कारण आपण दुपारी 1:30 वाजता स्टार्ट करतो. 1:30 वाजता ऑर्डर फ्लो कमी असतो, रेट कमी असतात, त्यामुळं तो होऊन जाते. पण मला जास्त टेन्शन नाही होत, कारण
बाकीचा पण माहिती असेल, माझा भाऊ गाडीवर जात असतो, त्यामुळं माझी एक समजा ही साईड इन्कम आहे, साईड इन्कम माझी होत राहते म्हणून मला इतकं लोड नाही. पण ज्याच्याकडे फक्त तो एकटा माणूस आणि एकटी गाडी, तर त्याला आहे ना कमीत कमी 15 तास तरी द्यावं लागतील या लाईनमध्ये. तर त्या कुठं जाऊन त्याचे 2500 रुपये साईडला उरतील. तो एकटा करतो, त्याला 2000 टार्गेट घेऊन चालणं मला तर योग्य नाही वाटत. जर तो इथं कुठं भाड्याने राहत असेल, बाहेर जेवत असेल, तर त्याला कमसे कम 2500 रुपये तरी पाहिजे. किंवा बाकीची सोयीसुविधा जसं मी माझ्या घरी स्वतःच करून ठेवलंय, जेवणाचं, कपडे धुण्याचं, राहण्याचं वगैरे. आता जास्त करून बघा, मी वॉशिंग मशीन घेणं किंवा इंडक्शन वगैरे माझं इलेक्ट्रिक आहे, ते काय त्या माझ्यामध्ये एक रिझन आहे, हीटर झाला वगैरे, की मला ना माझ्या रेंट मला जास्त आहे, भले मला 8000 रेंट आहे, पण त्याच्यातच मला पाणी बिल आणि इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं इन्क्लुडिंग आहे, म्हणून मला याचा लोड नाही होत. म्हणून मी इलेक्ट्रिसिटी जेवढं पाहिजे तेवढं यूज करू शकतो. कारण आमचा ओनर आहे, त्यांनी वरती सोलारचं लावलंय, म्हणून त्याला पण परवडतं, म्हणून त्यांनी जेवढं रेंट आहे त्यामध्ये सगळं इन्क्लुडिंग ठेवलंय. तर ठीक आहे, असो ते एक साईडची गोष्ट राहिली. सगळ्यांना भेटणं म्हणजे इझी नाही आहे रूम वगैरे. असं बघायला गेलं, मी पण रूम शोधत होतो, मला खूप प्रॉब्लेम झाले शोधायला. आता आणि कसं मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो, जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांना माहिती आहे रूम वगैरे लवकर अवेलेबल होत नाही. तर तोच प्रॉब्लेम आहे. त्यामुळं सगळ्यांना सेम रूम भेटत होता. काही जण पीजी मध्ये पण राहतात, तर पीजी मध्ये वेगळी सुविधा असते, पीजी मध्ये वेगळं सिस्टम असतं. आता आम्ही पण आधी पीजी मध्ये राहायचं ठरवलेलं, दोघांमध्ये 4000 समथिंग काहीतरी होतं, पण मी स्वतः ते कॅन्सल केलं. तर का वगैरे मी तुम्हाला सांगतो उद्या. तर आता सध्या आपण ऑर्डरकडे कॉन्सन्ट्रेशन करूया. ट्रिप लागते ते ओलाकडनं मला, पण हे 85-75 रुपयाची लागते, तर एवढं कमी किमतीचं घेऊ आपल्याला उपयोग नाही. आपण थोडं पुढे जाऊया नांदेड सिटीकडे वगैरे, मग तिथनं बायचान्स आपल्याला सिटीकडची किंवा वाकड त्या साईडची ट्रिप लागू शकते, किंवा एअरपोर्ट लागली तर सर्वात बेस्ट. एअरपोर्ट इथनं कमी 500 रुपयाच्या हिशोबाने तरी एअरपोर्ट पडेल. तिथनं एअरपोर्टला गेलं तर एअरपोर्टवरनं पण ट्रिप लागतील, मग आपला टार्गेट लवकर कंप्लीट होईल. पण बघूया, फ्लाईट वगैरे असतील तर पडली तर आपलं नशीब, नाहीतर मग 4 तास आरामात आपले 500-600 रुपये तरी होऊ शकतात. 200-200च्या 3-4 ट्रिप जरी कंप्लीट केल्यावर तर आपलं टार्गेट तर कंप्लीट होतात. एवढं आता मला कॉन्फिडन्स आलाय. दुपारी थोडा कॉन्फिडन्स लो झाला, कारण ट्रिपच नव्हते, तर काय करणार. ठीक आहे, असो. तर बघू आता इथं थोडा थांबतो, 5 मिनिटं जास्त थांबल, नाहीतर मग आपलं पुढं खाली नांदेड सिटी हायवेकडे जाईल मी. टाइम नंतर म्हणजे कमसे कम मला 15 ते 20 मिनिटं मला वेट करावं लागला. त्यानंतर ट्रिप लागली हिंजवडी फेज 1ला हल्दीरामच्या इथं ड्रॉप केलं. 450 कस्टमरने दिलेत आपल्याला, 430 का समथिंग कितीतरी भेटलेत. आणि इथं बघू शकता आता वाजलेत 11. तर आपण तिथं होतो माझ्या मते 9:30ला होतो, म्हणजे यायला मला 1 तासभर लागलाय आणि ट्रिप पडायला तेच 20 ते 25 मिनिटं. तर ठीक आहे. आता हे जर आपले 400 किती भेटलेत आपण बघूया. एक सेल्फी, सॉरी 424 रुपये 25 रुपये भेटलेत आपल्याला. ठीक आहे, तर हे 425 आपल्या ट्रिपमध्ये ॲड करूया. प्लस 425, सॉरी 4000 झाले, 425, तर 2286 म्हणजे 2300च्या आसपास आपली अर्निंग झाली आहे. अजून 500ची बघूया अर्निंग काढूया आपण. CNG माझा अजून 2 कांडी बाकी बघू शकता. 173 झाले, अजून 1 कांडीवर माझ्यामध्ये 185-90 आरामात गाडी जाईल. त्यावर रिझर्व लागेल 185-90ला. तरी आता जवळपास CNG भेटला आपल्याला, तर आपण फिल करून घेऊया, म्हणजे भावाला पण रात्री देता येईल. तसंच ही उबरची एक ट्रिप आपण कंप्लीट केली, त्याचे 142 रुपये भेटलेत आपल्याला. ही आपण चहरली फाटावरनं इथं भोसरी रोडला आलोय आणि एक रॅपिडोची ट्रिप कंप्लीट केली, ते सांगतो किती भेटले. जी रॅपिडोची ट्रिप होती, जी आपल्याला वाकड चौकातनं लागलेली चहरली फाटावर, 15 का 17 किलोमीटर, 17 किलोमीटरचे 333 रुपये काहीतरी होते. कस्टमरनी कॅशच दिले, तर 350 रुपये कॅश दिले त्याचे, बाकी चेंज माझ्याकडे पण नव्हते, त्यांच्याकडे पण होते. तर 350 त्यांनी दिले, तर आपण 350 काउंट करूया. रॅपिडोची ट्रिप होती, ते आपल्याला पूर्णच भेटतात. तर हे 350 प्लस केले आणि हे आत्ताचे 142 भेटतात. मी गो टू होम टाकलेलं उबरवरनं, ही ट्रिप लागली. तर टोटल आपली 2776 रुपयाची अर्निंग झाली आतापर्यंत. आता जर बायचान्स 150-100 रुपयाची जरी ट्रिप भेटली ना घरी जायला, तरी आपले सेविंग करून उरतात. ते आता 12 वाजून 44 मिनिटं झालेत. बघतो जर ट्रिप लागली तर ठीक आहे, ना लागली तर घर 17 मिनिटावर दाखवते. किलोमीटर 9.5 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटर आहे समजा. बघतो, जास्त वेळ वेट नाही करायला, लेट होते. कारण मी जर लेट गेलो, भाऊ पण लेट जाणार, तो पण सकाळी पण लेट येईल. सकाळी सेम आपला आज जसं आपल्याला लेट झाला निघायला 1:30-1:15 वाजले, तसंच आपल्याला उद्या पण लेट होईल. म्हणून जाऊया लवकर, ट्राय करतो. ट्रिप भेटली तर चांगलंच आहे, नाहीतर मग आपलं रिकामं जाऊया. तर मित्रांनो, आता मी ऑन द वेच घरी. आता मोजू मला इथनं 12 मिनटं, सॉरी आता 13 मिनटं दाखवता इथं उलटं दिसतं तुम्हाला. तर 13 मिनटं दाखवता. तर मी हे डिसाईड केलं की ऑन द स्पॉट आहे, घरी निघतो, कारण लेट खूप झालाय आणि व्हिडिओ पण आणि आपली टोटल आजची अर्निंग पण जाताच बनवूया. कारण मग
तिथं जाऊन मी जर व्हिडिओ बनवायला जाऊन 10 मिनिटं तरी असे आपले हे होतील, म्हणजे भावाला कामाला जायला लेट होईल. तर आता कारण आपल्याला खरंच लेट झालं, आता 12:48 मिनिटं झालेत. आपण लगभग आहे ना 1 वाजून 1 वाजेपर्यंत आपण घराच्या खाली पोहोचू. तेव्हा भाऊ येईल, भाऊ आल्यानंतर मग परत आपल्या घरी जायचं, जेवण वगैरे करायचंय. मग जेवण वगैरे करून जर मी आत्ता व्हिडिओ एडिटिंग वगैरे करल, तर आत्ता व्हिडिओ एडिट केलं तर मॉर्निंगला मी अपलोड करू शकतो. तर त्यामुळं मला आत्ता, कारण मॉर्निंगला जर आत्ता रात्री एडिट नाही केली तर उद्या मॉर्निंगला जमणार नाही प्रॉपर लगेच एडिट करायला. कारण मग सकाळी उठा, जिमला जावा, जेवण वगैरे बनवा, परत तो भावाला त्या ड्युटीला वगैरे निघावं लागतं. त्यामुळं रात्रीच बनवायचं मी ट्राय करणार आहे. रात्री सगळं एडिटिंग वगैरे करा आणि रात्रीच अपलोड करा, म्हणजे सकाळपर्यंत तुम्हाला बघता येईल व्हिडिओ. तर ओला अर्निंगबद्दल बोलू तर अर्निंग बघा, आपली आजची टोटल 2276 रुपये ओनली ट्रिपचे झालेत. ठीक आहे, इक्वल टू यातला मायनस करून माझा CNG 600चा गेला असेल. टोटल गाडी माझी 210 किलोमीटरच्या आसपास काही चालली आहे. तर टोटल 2176 रुपयाचे आपलं आजचं ओव्हरऑल अर्निंग आहे. ठीक आहे, तर 2176 मधून मायनस मी आजची सेव्हिंग माझे 200 रुपये मी जाऊन ऍड करणार आहे एक्स्ट्रा सेव्हिंग मध्ये. ते 200 मायनस करा तर 1976 रुपये आपली आजची अर्निंग होतीये. त्यातला जो ओलाचा रिचार्ज आहे मी आणि माझ्या भावामध्ये डिवाइड होतो. बाकी रॅपिडोचा पण मी मारला ना, रॅपिडोचा जे वॉलेटमध्ये मला पैसे ऍड होतात त्यातून मी रिचार्ज करतो. ते कसं करतो काय मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलंय की माझा बॅलन्स कसा जमा होतो आणि ते ऑटोमॅटिकली कसा रिचार्ज होतो ते. तर हे -75 पण करूया. तर -75 रुपीज केले तर 1901 रुपये आजची आपली ओव्हरऑल अर्निंग उरते. तर ठीक आहे, आज आपण ही माझी एक्स्ट्राची सेव्हिंग आहे. मला एक कमेंट पण आली की तुम्ही जी एक्स्ट्रा सेव्हिंग आहे ती तुमच्या 2000 टार्गेट काढून करतात का, कसं करतात. तर हो, माझा जो मी जे 200, 300 किंवा 500 रुपये जे एक्स्ट्रा मी ऍड करतो ते माझ्या 2000च्या वेगळ्या असतात. ते मी माझ्या डेली अर्निंग मध्ये पण काउंट करत नाही. ते माझ्या डेली अर्निंगच्या टार्गेट मधून भले माझं टार्गेट कम्प्लीट हो ना हो, तर माझे जेवढं काही म्हणजे हे असेल आजचं टार्गेट झाला असेल त्यात मी जेवढे सेव्हिंग करणार आहे ते कट करतो. ते कट केल्यानंतर माझ्याकडे किती अमाऊंट होती मी ते सांगतो. त्यामुळे आपण जे नाव देतोय ते एक्स्ट्रा सेव्हिंग आहे. अर्निंग मधून एक्स्ट्रा सेव्हिंग, आपण अर्निंग मधूनच मायनस करून सेव्हिंग नाही करते, अर्निंग पेक्षा एक्स्ट्रा अर्न करून ते सेव्ह करतोय. तर हेच आहे फंडा त्याच्यामध्ये. तर आजचं आपला डेली टार्गेट आपला 1900 रुपयाचा झालाय. तर ठीक आहे, एवढा खराब पण नाही. काय झालं, असं खरं बोलायला गेलं तर बिझनेसची हालत, तुम्हाला जे डेली ओला उबर वापरतात त्यांना माहित असेल की नाही येत, ट्रिप कंटिन्यू नाही येत, फ्लो कमी झालाय ट्रिपचा. कमी म्हणजे खूपच कमी झाला. नवरात्र असून, फेस्टिवल असून ट्रिप नाही येते, काय माहित का वगैरे असं माहित आहे. आता मला वाटतं थोडंफार रिसर्च वगैरे करावं लागेल. जे एव्हरेस्ट मी हे पण जे एव्हरेस्ट फील्डच्या गाड्या आहेत ना, ज्या उबर सोबत टाईप केला असेल त्यांना पण विचारलं, त्यांना पण ट्रिप नाही आहे सध्या, त्यांना पण ट्रिप स्लोच आहेत. तर ठीक आहे, बघूया आता काय होतंय. हा पण टाइम निघून जाईल, एवढा काय विचार नाही करायचा. फक्त एवढंच आहे की बघा, काम होईल, तुमचं जे टार्गेट आहे ते डेली कम्प्लीट होईल. फक्त तुम्हाला थोडा एक्स्ट्रा टाइम लागला. जसं मी आज 12 तास काम केलं, माझ्याकडे अजून एवढी कॅपॅसिटी आहे, मी अजून 2 तास तरी काम करू शकतो. पण विषय एवढाच आहे की मला जाऊन भावाला गाडी द्यायची, त्यामुळे मी निघतोय घरी. आणि त्यातला पॉईंट दुसरा आहे की मी उशिरा चालू करतो. जर तुम्ही बायचान्स सकाळी 5 वाजता चालू करा, ते रात्री तुम्ही 8 वाजेपर्यंत किंवा 9 वाजेपर्यंत जरी केलं तर तुमचं खूप चांगली अर्निंग होऊ शकते. ते भलेही म्हणजे एक्स्ट्रा होतं, ते काय सांगतं असं सांगता मला, सकाळी 5ला चालू केले, 5ला तर नका करू मी बोलल, 6 वाजेपर्यंत करा. 6 ते तुम्ही रात्री 7-8 वाजेपर्यंत केलं तर तुम्हाला तुमचा टार्गेट पण कम्प्लीट होऊ शकतो आणि अर्निंग पण एक्स्ट्रा होऊ शकते. तर बघू, आपण हे पण ट्राय करूया, डे आणि नाईट दोन्ही काय फरक असतोय कामामध्ये. दिवाळीच्या आधी वगैरे भाऊ गावी वगैरे जाईल तर त्यावेळेला आपण असेल, मी एकटा असेल काम तर मी दाखवल. कारण आतापर्यंत मी एकटा कमवायचो त्याची व्हिडिओ नाही बनवली आहे. तर एकदम स्टार्टिंगला म्हणजे बनवलेली जेव्हा मी कामाला वगैरे निघायचो. तर त्यानंतर भाऊ आला तर म्हणून डिवाइड झाला आमचं, लेट मी निघायला लागलो आणि कारण तो लेट येतो रात्रीला जाऊन. तर ठीक आहे, आपण त्याबद्दल पण बघणार आहे. अजून थोडेफार मी असं खूप काही चेंजेस करणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन. म्हणजे असं म्हणजे मी विचार केला, ठरवलंय, मित्रांशी मग बोलणं केलंय की एक दिवस मी रिक्षा पण चालवणार आहे. तर रिक्षाची सगळ्यांना म्हणजे जे ओला उबरचे ड्रायव्हर आहेत, ठीक आहे, तर त्यांना डाऊट येतो कधी कधी, की ऐकून पण येत जसे रूमर्स वगैरे समजा असं बोलतात की रिक्षावाले कॅबवाल्यापेक्षा जास्त कमावतो, रिक्षावाल्याचा धंदा जास्त वगैरे आहे. ते असं खूप काहींचं मी ऐकलेलं सुद्धा आहे. त्यामुळे त्याचं लाईव्ह प्रूफ जे आहे ते मी अपलोड करणार आहे. फक्त जरा अजून मी माझा विचार चालू आहे की दिवाळीमध्ये ऍक्शन कॅमेरा वगैरे घ्यायचा, त्यामुळे कसं आपली व्हिडिओ क्वालिटी पण नीट येईल आणि प्रॉपर सगळं व्हिडिओ वगैरे पण बनवता येईल. पण मी ती व्हिडिओ माझं बोलणं पण झालं एका रिक्षावाल्यासोबत, तर तो कोण आहे काय त्यांची डिटेल मी तुम्हाला नक्की सांगाल. फक्त एवढं की आता एवढं लवकर तर नाही बनवणार, जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर पार होतील त्यानंतर, म्हणजे आता 850च्या आसपास कधी झाले, 150 बाकी आहेत,
तर पार होतील त्यानंतर मी नक्की बनवल. मी खूप काही विचार करून ठेवलेत, म्हणजे जसं रिक्षाचं काम करायचंय, त्यानंतर एकदा मुंबईत जाऊन रिक्षा चालवणार आहे, त्यानंतर मुंबईत जी काळी पिली टॅक्सी असती त्याबद्दल पण एकदा चालून मी बनवणार आहे. प्लस जे तिथं बाईक टॅक्सी वगैरे झालं ते, प्लस झोमॅटो, प्लस पुण्यामध्ये पोर्टर पण जास्त चालते, पोर्टर. तर हे सगळं मी ट्राय करणार आहे. ठीक आहे, पण हेच की हळूहळू लगेच एकदम तर करता येणार नाही, कारण माझं असं युट्यूबवर अर्निंग वगैरे पण चालू नाही झाली आहे. तर लगभग माझ्यामध्ये 1000 सबस्क्रायबर वगैरे झाल्या होतील, तेव्हा मी कसं माझ्या कामावरचं सुट्टी काढून वगैरे पण मी म्हणजे करू शकतो, ते व्हिडिओज वगैरे बनवू शकतो, तुम्हाला दाखवू शकतो. पण तेवढंच की तोपर्यंत मला अजून जरा वेट करायचंय. होईल आपले पण 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, जास्त टाइम नाही लागणार, यामध्ये होऊन जाईल. नवीन वर्षाच्या दिवाळीच्या अगोदरच होऊन जातील, कारण आपण डेली अपडेट देतो ते, आणि जे काय अपडेट आहे ते जेन्युइन मी देतोय, जसं मला वाटतं, जसं माझं चालू आहे, जी कंडिशन आहे मी डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओमध्ये टाकतो. कारण स्क्रीनशॉट वगैरे टाकण्याचं काही जण बोलतात एडिट वगैरे आहे स्क्रीनशॉट वगैरे, म्हणून डायरेक्ट आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून रेट दाखवा वगैरे, ते मला एकदम बेस्ट वाटतं. आणि काही दिवसांनी माझी इंस्टाग्राम आयडी पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, आणि त्याच्यावर पण रील्स वगैरे टाकणार आहे, शॉर्ट जसे होईल तसे. तर बघूया. तर आजचा तर दिवस इथंच एंड करतो. आता मी आले घराजवळ, मोजून 3 मिनिटावर आहे. तर सीएनजी वगैरे भरल्या भाव, आता डायरेक्ट जाईल कामाला. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा दिवस आपला गेलाय चांगला, म्हणजे एकदम चांगला नाही बोलला, पण बऱ्यापैकी गेलाय. ठीक आहे, धंदा एवढं होत राहतं, तसं पण असं आता राईट नाही तर आपण काय करणार, कुठं आणणार. तर ठीक आहे. काही दिवसांनी मी ते आपला इंडिया ॲप आहे माझा, तो पण स्टार्ट करायचा बंद झाला, तो पण एकदा चालू करून बघायचं, त्याच्यावर राईड वगैरे आहेत की नाही, कसं आहे काय ते पण एकदा बघूया. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्या.